मेष राशी 29 डिसेंबर ते 4 जानेवारी 2026 ज्योतिषशास्त्रानुसार डिसेंबरचा शेवटचा आठवडा सुरू झाला आहे. तसंच लवकरच नवीन वर्षाला सुरुवात होणार आहे. या दरम्यान अनेक ग्रहांचे संक्रमण होणार आहे. तसेच या आठवड्यात अनेक शुभ राजयोग निर्माण होणार आहेत. ग्रहांच्या या हालचालीमुळे मेष राशीचं भाग्य उजळणार आहे. चला तर मग जाणून घेऊया नवीन आठवडा मेष राशीसाठी कसा असेल. मेष राशी 2026 ची सुरुवात मेष राशीसाठी अत्यंत शुभ आणि उत्साहाने भरलेली असेल. 2025 चे शेवटचे दिवस विशेषतः फायदेशीर ठरतील. या काळात तुमचे आरोग्य चांगले राहील आणि तुमचा आत्मविश्वास लक्षणीयरित्या वाढेल. तुम्हाला करिअरमध्ये प्रगतीसाठी चांगल्या संधी मिळतील. जुन्या गुंतवणुकीमुळे सकारात्मक परिणाम मिळू शकतात. शेअर बाजार किंवा इतर धोकादायक गुंतवणुकीतून नफा मिळू शकतो. तथापि अनपेक्षित खर्च दंड होण्याची शक्यता आहे, म्हणून वाहन चालवताना सावधगिरी बाळगा. मेष राशी या आठवड्यात एक ध्येय, एक दिशा आणि एक शिस्त तुम्हाला पुढे घेऊन जाईल. हा आठवडा दर्शवतो की तुमची विखुरलेली ऊर्जा एकाच ध्येयात वळवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. आठवड्याच्या सुरुवातीला तुमचे ध्येय निश्चित करा आणि दररोज सकाळी किमान 45 मिनिटं त्यासाठी समर्पित करा. ही वेळ एखाद्या अपरिहार्य उड्डाणाप्रमाणे निश्चित केली पाहिजे. जर तुम्हाला अचानक कामावर दबाव किंवा निकड जाणवत असेल तर गती कमी करा आणि स्पष्टता आणा. तुमचे इच्छित परिणाम आठवड्याच्या मध्यातील तुमचा आढावा आणि तुम्हाला कोणत्या आधाराची आवश्यकता आहे हे स्पष्टपणे सांगा. तुमची आर्थिक परिस्थिती स्थिर होत असल्याचे दिसून येते. जर तुम्ही कोणत्याही किरकोळ खर्चाची गळती थांबवली आणि वेळ वाचवण्याच्या धोरणांचा अवलंब केला तर नातेसंबंधांमध्ये थेट पण प्रेमळ संवाद प्रभावी ठरेल. एक स्पष्ट वाक्य आणि एक प्रामाणिक प्रश्न दीर्घ भाषणापेक्षा जास्त बोलेल. आठवड्याच्या मध्यभागी एक संदेश किंवा टिप्पणी तुम्हाला तुम्ही शोधत असलेल्या दाराकडे निर्देशित करेल. 24 तासाच्या आत उत्तर द्या आणि पुढील पावले सुचवा. मेष राशीच्या लोकांसाठी डिसेंबरचा हा शेवटचा आठवडाच भाग्यशाली ठरणार आहे. तसेच नवीन वर्षाची सुरुवात तुमची सकारात्मक विचाराने होणार आहे. या आठवड्यात तुमच्यासाठी उत्पन्नाच्या अनेक संधी निर्माण झालेल्या दिसतील. तसेच तुमच्या कामाच्या बाबतीत काही नवीन गोष्टींची तुम्हाला माहिती मिळेल. तंत्रज्ञानाचा तुम्ही जास्तीत जास्त वापर कराल. या नवीन वर्षासाठी साधलेला संकल्प पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. नवीन वर्ष मेष राशीच्या लोकांच्या जीवनात नवीन सुरुवात, धैर्य आणि बक्षिसे दर्शविते. भूतकाळातील अडथळे हळूहळू दूर होतील, ज्यामुळे आत्मविश्वासाने पुढे जाण्याची संधी मिळेल. भूतकाळातील अनुभवांमधून शिकण्याची आणि नवीन मार्ग आखण्याची ही वेळ आहे. सकारात्मक विचार आणि संयमाने तुम्ही 2026 साठी एक मजबूत पाया आखू शकाल. या आठवड्यात कामावर अतिरिक्त प्रयत्न आणि एकाग्रता आवश्यक असेल. नवीन प्रयत्न, नवीन जबाबदाऱ्या किंवा पद बदल शक्य आहे. तुम्हाला वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून पाठिंबा मिळेल, परंतु घाईघाईने निर्णय घेणे टाळा. व्यावसायिकांसाठी नवीन संपर्क आणि संधी निर्माण होतील. गुंतवणूक करण्यापूर्वी संपूर्ण माहिती गोळा करणे आणि अनुभवी व्यक्तींचा सल्ला घेणे फायदेशीर ठरेल. नात्यांमध्ये भावनिक संवेदनशीलता कायम राहू शकते. तुमच्या जोडीदारासोबत आणि कुटुंबासोबत वेळ घालवल्याने तुमच्या नात्यात गोडवा येईल आणि नवीन नातेसंबंधांमध्ये संयम आवश्यक आहे. मेष राशीच्या महिलांना या आठवड्यात त्यांच्या नात्यांमधील भावनिक ओझे हलके वाटेल. मीन राशीपासून मेष राशीत आणि नंतर मिथुन राशीत चंद्राचे संक्रमण मानसिक समस्या सोडवण्यास मदत करेल. जर अलीकडेच वाद किंवा गैरसमज झाला असेल तर आता तो दूर करण्याची संधी मिळेल. अविवाहित महिला जुन्या मित्राशी पुन्हा संपर्क साधू शकतात, ज्यामुळे संबंध निर्माण होऊ शकतात. जर तुम्ही आधीच नाते संबंधात असाल तर तुम्हाला जागा आणि समजूतदारपणाची आवश्यकता असेल. या आठवड्यात तुमचे मनातील विचार व्यक्त करणे अत्यंत फायदेशीर ठरेल. मेष राशी या आठवड्यात तुम्ही करिअर बाबत खूप सक्रिय असाल आणि अनेक प्रलंबित कामे पूर्ण करू शकाल. धनु राशीत मंगळ आणि बुध यांचे संक्रमण तुमची ऊर्जा आणि निर्णय घेण्याची क्षमता वाढवत आहेत. जर तुम्ही नवीन नोकरी शोधत असाल तर मुलाखतीत प्रभावी संवादामुळे यश मिळेल. ऑफिस राजकारण टाळून तुमच्या प्रतिभेवर विश्वास ठेवा. नवीन व्यवसाय उपक्रम किंवा करार शक्य आहे, परंतु कागदपत्रे काळजीपूर्वक वाचा. आठवड्याच्या मध्यात वरिष्ठांकडून प्रशंसा किंवा पाठिंबा मिळण्याची शक्यता आहे. मेष राशी यशाला हो म्हणा. गुरुवार 1 जानेवारी रोजी बुध ग्रह मकर राशीत प्रवेश करतो, ज्यामुळे करिअरच्या वाढीची एक शक्तिशाली शक्ती निर्माण होते. मकर राशीची ऊर्जा तुम्हाला परिपूर्ण नोकरी मिळवण्यास, पगारवाढ मिळवण्यास किंवा शेवटी तुम्ही ज्यासाठी काम करत आहात ती ओळख मिळविण्यास मदत करते. या राशीत बुध असल्याने तुम्हाला नवीन ऑफर मिळतील आणि शेवटी तुम्ही ज्यासाठी काम करत आहात ते यश मिळेल. तुमच्या कारकिर्दीत सध्या खूप नशीब असल्याने तुम्हाला कृती करावीच लागेल.
जर तुम्हाला काही साध्य करायचे असेल किंवा सुरुवात करायची असेल तर आता सुरुवात करण्याची वेळ आली आहे. बुध 20 जानेवारीपर्यंत मकर राशीत असेल, म्हणून या शक्तिशाली वेळेचा वापर तुम्ही पात्र असलेल्या यशासाठी हो म्हणण्यासाठी करा. एकंदरीतच मेष राशीसाठी वर्ष सुरू होत असताना हा आठवडा नवीन उंचीवर चढण्याचा आणि नवीन सुरुवात करण्याचा आहे. मकर राशीतील सूर्य तुमच्या करिअर क्षेत्रात थेट ऊर्जा पसरवतो. तुम्हाला मागील भागात उकळत्या प्रकल्पांना सुरुवात करण्यास प्रोत्साहित करतो. नियोजन आणि स्पष्ट ध्येय निश्चित करण्यासाठी हा एक योग्य क्षण आहे. आर्थिकदृष्ट्या हा आठवडा तुम्हाला आव्हानांना दृढतेने तोंड देण्यास, तुमच्या जन्मजात नेतृत्व कौशल्यांना वापर करण्यास प्रोत्साहित करतो. शुक्रवारी येणारी अमावस्या चिंतनाला आमंत्रित करते. वैयक्तिक आणि व्यावसायिक दोन्ही नातेसंबंधांचे पुनर्मूल्यांकन करण्याचा क्षण. रोमॅन्टिक आघाडीवर शुक्र प्रामाणिक संभाषणांना आमंत्रित करतो. तुमच्या जोडीदाराशी बंध मजबूत करतो किंवा नवीन अर्थपूर्ण संबंध आकर्षित करतो. आरोग्याच्या बाबतीत आवश्यक विश्रांती आणि सजगतेच्या कालावधीसह तुमची उत्साही ऊर्जा संतुलित करतो. स्वयंसेवा करणे किंवा सामुदायिक प्रकल्पाशी जोडणे देखील समाधान देईल. तुम्ही या उत्साही आठवड्यात मार्गक्रमण करत असताना लक्षात ठेवा, तुमचे धैर्य आणि दृढनिश्चय ही तुमची सर्वात मोठी संपत्ती आहे. एकंदरीतच पाहता मेष राशीसाठी नवीन आठवडा शुभ असेल.